प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी विम्यापासून वंचित। उमरखेड महागाव तालुक्यामध्ये मागील खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते आणि या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पीक विमा मिळणे अपेक्षित होते, परंतु काही अधिकाऱ्यांनी एसीच्या केबिनमध्ये बसून शासनाला चुकीचे अहवाल पाठवले। यामुळे शेतकरी विमापासून वंचित राहिला आहे, अशी माहिती स्थानिक आमदार किसनराव वानखेडे यांनी दिली आहे। अधिकाऱ्यांना माहित असलं पाहिजे की माझा बाप शेतावर काम करतोय, त्या ठिकाणी त्याच्यावर अन्याय होतो। शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अन्याय होत असताना अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सतर्क राहून माझ्या शेतकरी बांधवाला न्याय मिळवून देण्याची त्यांची वारंवार भूमिका राहिली पाहिजे। परंतु काही अधिकारी हे एसी मध्ये बसून त्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय करताना दिसतं। वास्तविक पाहता त्यांना माहित आहे की बाजूच्या मतदारसंघामध्ये ह्या ठिकाणी पीक विमा मिळतोय आणि साधारणतः उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ असो पुसद जातो यवतमाळ जिल्ह्याला पीक विमा मिळत नाही। ही कुठेतरी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची या ठिकाणी निश्चित चूक मला त्या ठिकाणी आढळून आली। वास्तविक पाहता सॅटेलाइट असो का प्रत्यक्षात त्या ठिकाणी शेतकऱ्यांची पाहणी असो, वास्तविक पाहता उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचा मी आमदार आहे। यांनी क्षेत्रीय पाहणी करत असताना पिकाची पाहणी करत असताना मला एकदाही कोण्याही शेतावर अशा प्रकारचं उत्पन्नाचं वजन आम्ही घेत आहोत मला कधीही माहिती दिली नाही। मग एवढा यांचा कुठेतरी गाफीलपणा दिसतोय, शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा प्रश्न दिसतोय आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी माझ्या अधिकाऱ्यांना ह्या ठिकाणी धारेवर धरलं। निश्चित त्यांनी सुद्धा पुनर्विचार करून अहवाल तशा प्रकारचा पाठवतील। माझ्या शेतकऱ्यावर अन्याय झाला ही माझी ठाम भूमिका आहे। धन्यवाद। न्यूज एक्सप्रेस करिता उमरखेडवरून विश्वास काळे यांची रिपोर्ट।